Hello everyone, Namaskar. In last video we have seen interior angle test, corresponding angle test and alternate angle test. In this video we are going to apply this test while solving problems from practice set 2.2. या व्हिडिओ मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.2 सोडवणार आहोत आणि या टेस्ट ऍप्लिकेशन करणार आहोत. आणि हो, समोरचा व्हिडिओ बघण्यापूर्वी नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा. Let's start practice set 2.2. Question number 1. In the figure y is equal to 108 degree and x is equal to 71 degree are the lines m and n parallel? Justify. आता इथे बघा, इथे m आणि n लाईन्स दिलेल्या आहेत आणि या अँगल्सचे मेजरमेंट दिलेले आहे x आणि y च्या. We have to find whether these lines are parallel. See here, we have in last video we have seen three tests: alternate angle टेस्ट, इंटेरियर अँगल टेस्ट अँड करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. या तिन्ही टेस्ट काय होत्या की जर अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर लाईन्स पॅरलल, जर इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतील तर लाईन्स पॅरलल, किंवा करस्पॉन्डिंग पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स इज कॉन्ग्रुएंट इन द लाईन्स आर पॅरलल. म्हणजे पॅरलल लाईन जर आपल्याला दाखवायच्या असतील तर आपल्याला या तीन टेस्टचा यूज करायचा आहे. कोणत्या तीन टेस्ट? इंटेरियर अँगल टेस्ट. काय आहे ती टेस्ट? इफ वन पेअर ऑफ इंटेरियर अँगल इज सप्लिमेंटरी देन द लाईन्स आर पॅरलल. जे इंटेरियर अँगल जर सप्लिमेंटरी असतील तर लाईन्स पॅरलल. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट काय सांगते की वन पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल इज कॉन्ग्रुएंट देन द लाईन्स आर पॅरलल. आणि अल्टरनेट अँगल टेस्ट काय सांगते की इफ वन पेअर ऑफ अल्टरनेट अँगल इज कॉन्ग्रुएंट इन द लाईन्स आर पॅरलल. तर या तिन्ही टेस्ट आपण यूज करणार आहे. म्हणजे जर थोडक्यात लाईन्स पॅरलल दाखवायच्या असतील तर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे का, इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी आहे का, किंवा अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे का, हे आपल्याला चेक करावं लागेल. आता इथे ही जर फिगर तुम्ही ऑब्झर्व केली, एम आणि एन बरोबर आहे, ही आपल्याला पॅरलल दाखवायची. पॅरलल दाखवायची म्हणजे या तिन्ही टाईपचे आपण अँगल्स बघू. तर ऍक्च्युअल जे अँगल्स दिलेले एक्स आणि वाय, तर हे एक्स आणि वाय काय आहे? दे आर इंटेरियर अँगल्स. मग आता इंटेरियर अँगल टेस्ट काय सांगते? जर इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतील तर लाईन्स पॅरलल. सो लेट अस चेक वेदर दे आर सप्लिमेंटरी. तर आता इथे आपण अँगल एक्स बघा, अँगल एक्स प्लस अँगल वाय. अँगल एक्स कितीचा आहे? 71 डिग्री आणि अँगल वाय आहे 108 डिग्री. आपल्याला मिळतं 179 डिग्री. सो अँगल एक्स अँड अँगल वाय आर इंटेरियर अँगल्स, राईट? अँड these interior angles are not supplementary कारण त्यांची सम 180 नाही. पहा, अँगल x प्लस अँगल y is not equal to 180 degree and therefore they are not supplementary. They are not supplementary and therefore we can say that line L is not parallel to line M. Sorry, line M is not parallel to line N by using interior angle test. Now let us solve second example. सेकंड एक्झाम्पल मध्ये काय दिलाय? इन द फिगर अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल बी. बघा, हा अँगल ए आहे आणि हा अँगल बी आहे. देन प्रूव्ह दॅट लाईन एल पॅरलल टू लाईन एम. एल आणि एम ही पॅरलल आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे. तर इथे आपण एक अँगल घेऊ. वी टेक दिस अँगल ॲज सी, राईट? सो अँगल सी इज शोन इन फिगर. आता इथे बी आणि सी हे दोन कोण आहे? बी आणि सी दे आर वर्टिकली अपोजिट अँगल. बी अँगल बी इज इक्वल टू अँगल सी, दीज आर वर्टिकली अपोजिट अँगल, राईट? दिस इज स्टेटमेंट 1. नाउ we have angle A congruent to angle B. Angle A congruent to angle B. That is angle A is equal to angle B. Right? This is given. Right? आता हे जर स्टेटमेंट मी 1 पकडलं, हे जर स्टेटमेंट मी 2 पकडलं, तर बघा B हा C ला आहे आणि A हा B ला आहे. So here instead of this angle B, I will take C. Right? That is A is equal to angle C.
बी, कारण बी कोणाला आहे, सी ला आहे, व्हर्टिकली अपोजिट. आणि मग अँगल ए इज इक्वल टू अँगल सी, दॅट मीन्स अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल सी. आता पहा बरं, ए आणि सी they are corresponding angles and these corresponding angles are congruent. Angle A and angle C are corresponding angles. इथे फिगर मध्ये जर तुम्ही बघितलं तर हे जे ए आणि सी आहे हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहे, आणि करस्पॉन्डिंग अँगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर लाईन्स पॅरलल, राईट. अँड देअरफॉर वी कॅन से लाईन एल पॅरलल टू लाईन एम. रिझन काय राहील, करस्पॉन्डिंग अँगल. Corresponding angle test, right? Let us solve question number 3. In the figure, angle A congruent to angle B, angle A congruent to angle B, and angle X congruent to R. Then prove that line L parallel to line N. Line L parallel to line N. This we have to prove, right? Let us write given. What we have, that angle A congruent to angle B and angle X congruent to angle Y. This we have, right? And what we have to prove? We have to prove line L parallel to line N. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता आपण प्रूफ, let us start proof. Here first statement, what we have, angle A congruent to angle B, right? But these are this form, these are हे कुठल्या प्रकारचे आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स. बट these are corresponding angles and these are corresponding angles formed by this transversal with line L and line M. And we know when a pair of corresponding angle is congruent, then the lines are parallel. And therefore, line L parallel to line M. Reason, corresponding angle test. Corresponding angles test. Right? Then, second, here, angle X congruent to angle Y. Angle X congruent to angle Y. This is given. You should write here given. प्रूफ लिहिताना प्रत्येक वेळेस रिझन, प्रत्येक स्टेपचं रिझन लिहिणं आवश्यक आहे. अँगल एक्स कॉन्ग्रुएंट टू अँगल वाय. आता एक्स आणि वाय हे काय, दे लाय ऑन द अपोजिट साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल, आणि हे काय आहेत मग, अल्टरनेट अँगल्स. बट दीज आर अल्टरनेट अँगल्स. दीज आर अल्टरनेट अँगल्स. And we know when one pair of alternate angle is congruent, then the lines are parallel, right? And therefore, line M parallel to line N, alternate angle test. Alternate angles test, right? आता इथे बघा, लाइन L parallel to line M आहे, लाइन M पॅरलल टू लाइन N आहे. मग यावरनं आपण कन्क्ल्युजन काय काढू, लाइन L पॅरलल टू लाइन M पॅरलल टू लाइन N, राइट. तर रिझन याचं स्टेप्स 1 and 2. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, लाइन L पॅरलल टू लाइन N. झालं प्रूफ. लाइन L, therefore लाइन L पॅरलल टू लाइन N. Thus, it is proved. Question number 4. In the figure, if ray BA parallel to ray DE, BA parallel to ray DE, angle C is equal to 50 degree. This is angle C, it is 50 degree, and angle D is 100 degree. Find the measures of angle ABC. ABC. तो आपल्याला हा अँगल काढायचा आहे. ड्रॉ, इथे हिंट दिलेली आहे, ड्रॉ अ लाइन पासिंग थ्रू पॉइंट C and parallel to line AB. आता आपण काय काढू की इथे ड्रॉ अ लाइन पासिंग थ्रू C and parallel to AB. समजा हा पॉइंट इथे F घेऊ, राइट. हियर वी हॅव डन कन्स्ट्रक्शन. काय कन्स्ट्रक्शन, इथे ड्रॉ अ लाइन पासिंग
through C parallel to ray BA. That is ray BA parallel to line CF. This is construction. Now let us find angle ABC. By इथे DE parallel to AB we have ray BA parallel to ray DE. Ray BA parallel to ray DE. आणि आपण काय म्हटलेलं आहे इथे this is given, right? And we here our construction is ray BA parallel to line CF. पहा इथे BA हा DE ला पॅरलल आहे आणि कंस्ट्रक्शन केलं रे BA parallel to line CF, right? So this is construction. आणि म्हणून इथे काय होईल की BA ला पॅरलल आहे आणि BA CF ला पॅरलल आहे. याचा अर्थ रे BA पॅरलल टू रे DE पॅरलल टू लाइन CF. या तिन्ही लाईन्स एकमेकांना पॅरलल होतील, राईट? आता इथे आपण रे DE पॅरलल टू रे CF बघू. रे DE पॅरलल टू लाइन CF, राईट? तर हे जे दोन आहेत बघा, आता मी हे DE काढते आणि इकडे हा CF काढते. तर इथे सेपरेट काढते बघा, हा DE आहे, ही ट्रान्सव्हर्सल, ही आहे CF, राईट? ही CF आणि ही D. तर हे जे दोन आहेत हे दोन होतील अल्टरनेट अँगल्स. देअरफॉर अँगल EDC कॉन्ग्रुएंट टू, हा जो EDC आहे हा कोणाला कॉन्ग्रुएंट येईल? याला पूर्ण याला काय नाव आहे? DCF. DCF, राईट? अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट angles. Then here this is 100. EDC किती आहे? 100 चा. म्हणजे DCF कितीचा राहील? Therefore angle DCF is equal to 100. Reason इथे since angle EDC is equal to 100, right? आता DCF by angle addition property. DCF काय आहे? Angle DCB plus angle BCF, right? So DC इथे DCF आताच आपण काढलं, किती आहे ते? 100. DCB DCB किती आहे? 50 डिग्री plus BCF, that is angle BCF is equal to 100 minus 50, that is 50 degree. So we get this BCF as 50 degree, right? Now here line BA or ray BA parallel to ray or line CF, right? This is construction. So these two are कुठले? आता समजा हा मी BA काढते, this is BA and this is CF. So these two are, हा जो आहे हा आपण 50 चा काढला. BCF इथे काय मिळाला आपल्याला? 50 चा. आपल्याला ABC काढायचा आहे, पण BA पॅरलल टू CF आहे आणि BC जर आपण ट्रान्सव्हर्सल बघितली तर इथे काय होईल? हा ABC प्लस BCF इज इक्वल टू 180 डिग्री. कारण हे काय आहे? इंटेरियर अँगल्स, राईट? दीज आर इंटेरियर अँगल्स अँड वेन लाईन्स आर पॅरलल इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. आता इथे हे जे BCF आहे, BCF किती? 50 डिग्री. देअरफॉर अँगल ABC प्लस 50 इज इक्वल टू 180. सो वी गेट हियर ABC इज इक्वल टू 180 minus 50, that is 130 degree. So we get angle ABC 130 degree.
समरी म्हणून बघा, हा अँगल 100चा, हा अँगल कोणाला कॉन्ग्रुएंट याला, तर हा 100चा म्हणून हा 100चा, बरोबर आहे. मग इथे या दोघांची सम किती आहे, 100, बरोबर आहे. मग हा 50चा म्हणजे हा कितीचा, 50चा. मग हे दोन काय आहे, इंटेरियर अँगल्स, आणि इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी, म्हणजे हा 50चा तर हा कितीचा, 130चा. On fifth example, in the figure, ray AE parallel to ray BD. AE parallel to ray BD. AF is the bisector of angle EAB and ray BC is the bisector of angle ABD. AF हा EAB चा bisector आणि BC, ray BC is bisector of angle ABD. What to prove? Prove that line AF parallel to BC. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की AF ही BC ला पॅरलल आहे, हे प्रूव्ह करायचं आहे, राईट. So what we have here, ray AE. Let us start proof. Ray AE parallel to ray BD. This is given, right? Now here when lines are parallel, समजा बघा इथे AE आहे आणि हा BD आहे, तर हे दोन होतील अल्टरनेट अँगल्स. कुठले, हा आणि हा. These two are alternate angles. Therefore, angle EAB congruent to angle ABD. ABD, reason alternate angle theorem. Alternate angle theorem. Right? Now, EAB, it is sum of EAF and FAB. EAB we can write EAF plus FAB. Similarly, ABD is sum of ABC plus CBD. ABC plus CBD. आता इथे हा बायसेक्टर असल्यामुळे हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे आणि इथे काय दिले आहे, हे दोन्ही एक्स एक्स दिले आहे. सो एक्स प्लस एक्स इज इक्वल टू, हे काय राहील, वाय प्लस वाय, राईट. म्हणून काय राहील, 2x इज इक्वल टू 2y, दॅट इज x इज इक्वल टू y. समजा डिवायडिंग बाय 2 केलं तर आपल्याला मिळतं x इज इक्वल टू y. आता इथे x म्हणजे हा कोण घेणार आहे, आपण हा घेणार आहे, म्हणजे याला म्हणू आपण FAB, राईट. आणि y म्हणजे हायपर CBA. आता इथे आपण हाच का घेतला, हा का नाही घेतला ते बघू. समजा मला इथे काय दाखवायचंय, AF पॅरलल टू BC. आता मी जर घेतली AF, राईट, आणि हे इथे आहे BC, राईट. तर इथे ही जी आहे हे अल्टरनेट अँगल्स होतील आणि म्हणून मला हे आतले अँगल्स घ्यावे लागतील. म्हणून हा x घ्यावा लागेल आणि हा y घ्यावा लागेल, हे मी घेणार नाही, राईट. सो FAB इज इक्वल टू CBA. बट दीज आर अल्टरनेट अँगल्स. But these are alternate angles, and we know when alternate angles are congruent, that when alternate angles are congruent, lines are parallel. Therefore, ray AE parallel to ray BD, alternate angle test. Alternate angles test. Question number 6. A transversal EF of line AB and line CD intersects the line at point P and Q respectively. Here, line AB and line CD. These are given lines and this is transversal, right? Ray PR and ray QS are parallel. What we have given here, ray PR parallel to ray QS, right? And bisectors of angle BPQ and PQC respectively. म्हणजे आपण म्हणू की ray PR is bisector of angle BPQ. हा याचा बायसेक्टर आहे, लक्षात घ्या, अँगल BPQ, राईट. आणि तसाच हा रे QS is the bisector of angle QS PQC. QS कोणाचा बायसेक्टर आहे, PQC चा, अँगल PQC, म्हणजे हे दोन्ही कॉन्ग्रुएंट, राईट. प्रूव्ह दॅट लाईन AB पॅरलल टू लाईन CD. काय प्रूव्ह करायचंय आपल्याला, लाईन AB पॅरलल टू लाईन
CD. This we have to prove. So let us start proof. Right? Here we have this PR, ray PR parallel to ray QS. This is given. Right? This is given. आता हा PR आणि QS हे एकमेकांना पॅरलल आहे. राईट? PR आणि हा QS आहे. आणि ही जर आपण PQ ट्रान्सव्हर्सल पकडली तर हे जे दोन अँगल्स आहे हे अल्टरनेट अँगल्स. बघा हे दोन अँगल्स जे आहेत हे अल्टरनेट अँगल्स होते. राईट? सो अँगल RPQ congruent to angle PQS. PQS reason alternate angle theorem. Alternate angle theorem. Right? Now here we know that this ray PR is bisector of BPQ. PR हा BPQ चा बायसेक्टर आहे. बघा BPQ चा हा बायसेक्टर आहे. आणि मी असे म्हणून लिहिते BPR angle BPR is equal to angle RPQ. RPQ this will be half of बायसेक्टर आहे म्हणजे हा कोणाच्या BPQ च्या हाफ राहील. हा पण BPQ च्या हाफ राहील. हाफ ऑफ BPQ. बघा हा अँगल BPQ च्या हाफ, हा पण अँगल BPQ च्या हाफ. राईट? तसंच हा जो अँगल आहे कुठला CQS अँगल CQS आणि अँगल SQP. SQP will be half of angle कोणाच्या हाफ PQC. हे बायसेक्टर असल्यामुळे. राईट? डेफिनेशन ऑफ अँगल बायसेक्टर रिझन. डेफिनेशन ऑफ अँगल बायसेक्टर. Right? Now what we have here RPQ congruent to PQS. बघा RPQ हा इथे दिलेलाच आहे. त्यानंतर हा SQP म्हणजेच PQS हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहे. राईट? सो हियर स्टेटमेंट 1. स्टेटमेंट 1 आपल्याला काय सांगतं की RPQ अँगल फ्रॉम 1. राईट? वी आर गोइंग टू राईट स्टेटमेंट 3. RPQ इज इक्वल टू अँगल PQS. राईट? पण बघा RPQ म्हणजे काय? हाफ ऑफ BPQ. इट इज हाफ ऑफ BPQ. आणि PQS काय आहे? PQS म्हणजे SQP काय आहे? हाफ ऑफ PQC. राईट? दिस इज फ्रॉम 1 and 2. From 1, 2 and 3. Right? Suppose this is statement 4. आता इथे हाफ हाफ आहे. मल्टिप्लाइंग बोथ दी साइड बाय 2 वी गेट अँगल BPQ इज इक्वल टू PQC. आता इथे BPQ बघू आपण. हा आहे BPQ आणि हा आहे PQC. बघा they form alternate angles and we know when alternate angles are congruent lines are parallel. But these are alternate angles. Alternate angles and therefore line AB parallel to line CD. Reason alternate angle test. Alternate angle test. Angles test. Thank you very much and don't forget to subscribe, like and share.